श्रीमुख सुखावली, पाहता श्रीमुख सुखावली. रंगनी रांगत गुलगुल बोलत, असुर रुळत चरणातळी. असं छोटस रांगणारं बाळ, पण त्याच्या चरणाजवळ असुर म्हणजे राक्षस सुद्धा लोळू लागले. असुर असुर म्हणजे राक्षस सुद्धा काय झाले, त्याच्या चरणाजवळ लोळू लागले. असा हा दुःखाची निवृत्ती म्हणजे दुःख आपल्या जीवनातून घालवणारा, सुखाची प्राप्ती करून देणारा असा बर का, असा हा गोविंद. गोविंद त्याचा छंद लागला कुणाला? सगळ्या गोकुळातल्या सगळ्या गोप आणि गोपींना. मंडळी, भगवंताच्या संबंधीचं चरित्र, भगवंताच्या संबंधीची कथा श्रवण करत असताना आपण प्रत्येक गोष्ट त्याची बारकाईनं आपल्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तो असा आहे तर आपल्यामध्ये मात्र काय आहे? द्वारकेमध्ये 100 वर्ष राहिलेल्या भगवंताच्या या भूमीमध्ये, या देवभूमीमध्ये आपण भगवंताचं चरित्र श्रवण करत असताना आपण भगवंत होऊन भगवंताचं चरित्र ऐकलं पाहिजे, हे मला तुम्हाला. तेव्हाच आपल्या लक्षात येईल. जेव्हा जे आपण ऐकतो ना ते होऊन ऐकायला लागतं. पूर्वीच्या बघा आज्या नातवंड झोपायची नाहीत ना, तर अंगणात घ्यायच्या, अंगणात, आणि अंगणात त्या आज्या झोपायच्या किंवा आजोबा, आणि त्यांच्या त्या गोधडीमध्ये आपण बरोबर शिरायचं, आणि मग ती आजी सांगायची गोष्टी. त्या गोष्टी ऐकताना आपण त्या गोष्टीमध्ये एवढे रममान होत होतो. आता का नाही होत? त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन काय होतं? ब्लँक होतं, म्हणजे कोरं होतं, कोरं. आता काय झालंय? आपलं अंतर्मन एवढं भरलंय, तुमच्या मोबाईलच्या भाषेचं सांगायचं म्हटलं मेमरी किती जीबीची घेतली? 64 GB, 32ची भागत नाही, म्हणून 64 GB ती मेमरी घेतली, ती पण भरली. आता आमच्या दादाने 128 GB ची मेमरी घेतली, मेमरी कार्ड. किती? 128. तरी पण ते एक दिवशी भरणारच. तसं आपलं जे सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अंतर्मन आहे ना, हे सगळं आपण फुल केलेलं आहे. मग तुम्हाला आता काय करायचं? आता एकच करायचं. जर ते कमी करायचं असेल तर, फुल झालेलं कमी करायचं असेल ना चांगलं ऐकण्यासाठी, तर भगवंताचं नाम सतत घेत राहायचं. भगवंताचं जेवढं आपण नाम घेऊ ना, असं जेवढं घेऊ ना, तेवढी ती मेमरी कमी होणार, आणि आपण जे ऐकू ना ते नवीन परत रेकॉर्ड होणार. गोपाल कृष्ण. मंडळी,